अनेक वेळा जरी सांगितलं तरी लोकांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही, त्यामुळे मला रिपिटेटिव्ह सांगावं लागतंय की ज्यावेळेस तुमची पत्नीने तुमच्या विरुद्ध समुपदेशनची कारवाई केलेली असती ती कधीही डायरेक्टली समुपदेशन केंद्रातून केलेली नसते. सदरची कारवाई ही तुमच्या पत्नीने पोलीस स्टेशनलाच तुमच्या विरुद्ध केलेली असती, गुन्हा दाखल करायलाच केलेली असती, इंगा दाखवायलाच केलेली असते. फक्त माननीय सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे की डायरेक्ट पोलीस स्टेशनची कारवाई बिचाऱ्या पतीवर करू नका, आधी समुपदेशनची करा. म्हणून ते पोलीस स्टेशन तुमच्या विरुद्ध आलेला अर्ज हा समुपदेशन केंद्रात पाठवतं आणि त्यानंतर तुम्हाला ते समुपदेशन केंद्राचं लव्ह लेटर येतं. परंतु तुम्हाला तर माहिती आहे ना आता की ही कारवाई समुपदेशनची नाही तर पोलीस स्टेशनची आहे. मग जर तुमच्या विरुद्ध कोणी पोलीस स्टेशनची कारवाई करते तर तुम्ही त्याला ते गुळमुळीत उत्तर देणार असेल तर तुम्ही भलं तुमचं भविष्य भलं. तुमच्याकडून कडक उत्तर दिलंच पाहिजे.